नमस्कार मित्रांनो, मी किशोर बोराटे। मित्रांनो, नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मुंबईमध्ये मीटिंग पार पडली आणि त्या मीटिंगला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह पक्षाचे सर्व आमदार खासदार उपस्थित होते, पदाधिकारी उपस्थित होते। याच्यामध्ये अध्यक्ष शरद पवार यांनी शॅडो कॅबिनेटची एक संकल्पना मांडली आणि त्याच्यामध्ये सरकारचे 100 दिवसांचा जे काही कारभार झालेला आहे त्या कारभाराचा आढावा घेऊन त्या पद्धतीने सरकारला कशा पद्धतीने विरोध दर्शवायचा आणि विरोधी पक्षाची कामगिरी कशा पद्धतीने प्रभावीपणे पार पाडायची या संदर्भामध्ये शरद पवार साहेबांनी त्या आपल्या पक्षाच्या आमदार आणि खासदारांना मार्गदर्शन केलं। रे शॅडो कॅबिनेट काय आहे आणि ते कसं काम करतं, याच्यापूर्वी संकल्पना राबवली गेली काय, या संदर्भामध्ये आपण आता चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, मी आपले स्वागत करतो तिसरा डोळा हे यूट्यूब चॅनलमध्ये। मला खात्री आहे तुम्ही तिसरा डोळा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेले आहे, परंतु जे काही नवीन सदस्य आहेत यांनाही मी आवाहन करतो की तिसरा डोळा हे चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल पर्यायावर टिक मार्क करून सबस्क्राईब करा आणि आपले रोजचे जे व्हिडिओ आहेत राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विषयावर जे आपण विश्लेषण करतो त्याचा फायदा घ्या। तर मित्रांनो, शॅडो कॅबिनेटचा हा जो प्रयोग आहे हा काय प्रथम भारतामध्ये राबवला जातोय असं काही नाही आहे। हा प्रथम राबवला तो मनसे प्रमुख सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांनी। महाराष्ट्र नवनिर्माण सेना या त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी शॅडो कॅबिनेटची संकल्पना मांडली आणि त्या पद्धतीनं मला वाटते 2 ते 3 वर्षापूर्वी त्यांनी ते शॅडो कॅबिनेटची स्थापना केली। हे शॅडो कॅबिनेट काय असते आणि हे संकल्पना कुठून आली? माझ्या माहितीप्रमाणे ब्रिटनमधून ही संकल्पना आलेली आहे। ब्रिटनमध्ये विरोधी पक्ष जो आहे तो प्रति कॅबिनेट स्थापन करतो, म्हणजे सरकारमध्ये जो मुख्यमंत्री असतो त्याच तोडीला इकडे विरोधी पक्ष नेता असतो, सरकारमध्ये जो गृहमंत्री असतो त्याच पद्धतीने इकडे गृहमंत्री विरोधी पक्षामध्ये एक नेमला जातो। जो इकडे महसूल मंत्री असेल किंवा उत्पादन शुल्क मंत्री असेल त्या पद्धतीने विरोधी पक्ष ज्या पद्धतीनं मंत्रिमंडळाची रचना असते त्याच पद्धतीने विरोधी पक्षाची सुद्धा एक मंत्रिमंडळाची रचना असते आणि त्या खात्याच्या समजा या बाजूला एखादा नगर विकास मंत्री आहे तर इकडे विरोधी पक्षाचा नगर विकास मंत्री असतो, इकडे कृषी मंत्री आहे तर इकडे एखादा कृषी मंत्री असतो आणि त्या खात्याचं विरोधी पक्षामार्फत पोस्टमार्टम केलं जातं सरकारच्या कारभाराचं। म्हणजे समजा कृषी मंत्रालयाने काही निर्णय घेतले असतील आणि ते जर कुठं जनतेच्या विरोधी वाटत असतील विरोधी पक्षांना तर त्या सरकारच्या निर्णयाची चिरफाड करायची आणि जनतेसमोर सरकारचा नाकर्तेपणा किंवा चुकीचे निर्णय जे असतात ते जनतेसमोर उघड करायचे। अतिशय सुंदर कल्पना आहे, नो डाऊट। म्हणजे अशा पद्धतीनं जर खरंच कामकाज झालं तर सरकारी पक्षाला सुद्धा झोप लागणार नाही किंवा त्यांना ते खूप जबाबदारीने काम करावं लागणार आहे आणि विरोधी पक्षाचं जे कामकाज होईल ते एका सुरळीतपणे पार पडेल। म्हणजे प्रत्येक खात्याच्या मंत्र्यांच्यावर एक दबाव राहील, दबाव गट एक असं स्थापन होऊ शकतो आणि दबाव राहील अशा पद्धतीने ती संकल्पना मांडली गेलेली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं देशामध्ये प्रथमच हा प्रयोग राबवला, परंतु त्याचा त्यांना फॉलोअप घेता आला नाही व्यवस्थित। म्हणजे ती संकल्पना तर राज ठाकरे साहेबांनी त्यांच्या पक्षामध्ये राबवली, परंतु ते शॅडो कॅबिनेटनं पुढे जाऊन किती काम केलं, कसं काम केलं या संदर्भामध्ये काही माहिती मिळाली नाही। ज्या अर्थी माहिती मिळाली नाही त्या अर्थी ते म्हणजे मनसेचं जे शॅडो कॅबिनेट होतं ते सपशेल फेल गेलेलं आहे हे इथं दिसून येतं। परंतु तीच संकल्पना आता ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष सन्माननीय श्री शरद पवार यांनी ही संकल्पना त्यांच्या पक्षामध्ये राबवायचा संकल्प केलेला आहे आणि त्यानुसार त्यांनी आज जे काय शॅडो कॅबिनेट स्थापन केले त्यांचं अजून खाते वाटप व्हायचं आहे असं कळतंय, परंतु त्यांनी आमदार आणि खासदारांना आदेश दिलेत की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जावं, प्रत्येक जिल्ह्यात फिरा आणि प्रत्येकाला त्या पद्धतीनं जबाबदारी वाटून देण्यात आलेली आहे आणि ते जबाबदारी वाटून देताना त्या पद्धतीनं कामकाज झालं पाहिजे असे आदेश शरद पवार यांनी दिलेले आहेत। मित्रांनो, ही संकल्पना खूपच चांगली आहे आणि निश्चितपणे ज्या वेळेला शॅडो मंत्रिमंडळाची किंवा शॅडो कॅबिनेटची संकल्पना ज्या वेळेला राजसाहेब ठाकरे यांनी मांडली तेव्हा मलाही असं वाटलं होतं की कुठंतरी ही संकल्पना घेऊन मनसे हा पक्ष एक प्रभावीपणे काम करेल, कारण या पक्षाची रस्त्यावरची ताकद तर सर्व महाराष्ट्रानं देशानं पाहिलेली आहे, परंतु कुठंतरी एक विरोधी पक्षाला एक चांगली गती मिळेल, त्यांच्या कामाला
एक योग्य ट्रॅकमधून विरोधी पक्ष वाटचाल करेल अशा पद्धतीनं वाटलं होतं, परंतु म्हणावं तसं तितकासा तो प्रयत्न मनसेला तरी सक्सेसफुल करता आलेला नाही आहे. परंतु शरद पवार गटाने जर हा निर्णय घेतला असेल, स्वतः पवारसाहेबांनी जर ह्या गोष्टी मनावर घेतल्या असतील, पवारसाहेब हे लोकांच्यातले नेते आहेत. हे कायम 24 तासातले 20 तास पवारसाहेब कायम म्हणजे जनतेमध्ये असतात. 50 वर्ष 55 वर्ष आज त्यांच्या राजकारणाला झालेली आहेत. त्यांना ग्रामीण महाराष्ट्रातले असतील किंवा शहरी भागातले असतील हे प्रश्न माहिती आहेत. मग ते राजकीय असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो, सांस्कृतिक असो, कृषीविषयक असो किंवा इतर कुठलेही, त्यांना ह्या प्रश्नांची चांगली जाण आहे आणि ते प्रश्न कसे सोडवले पाहिजेत या संदर्भामध्ये सुद्धा त्यांना त्याची चांगली जाण आहे. म्हणजे बऱ्याच वेळा सरकारी पक्षाचे मंत्रीसुद्धा पवारसाहेबांचा सल्ला घेतात. त्यामुळं निश्चितपणे जर समजा पवारसाहेबांनी ठरवलं की हे शॅडो कॅबिनेटकडून प्रभावीपणे काम करून घ्यायचं, जर त्यांनी ठरवलं तर निश्चितपणे त्या पद्धतीनं जर शरद पवार साहेबांचं मार्गदर्शन जर त्या शॅडो कॅबिनेटला लाभलं चांगल्यापैकी आणि त्यांनी जर मनाव घेतलं ना प्रभावीपणे कामकाज करून घ्यायचं, तर निश्चितपणे या शॅडो कॅबिनेटचा हा फायदा हा शरद पवार यांच्या पक्षाला होईल, त्याचबरोबर महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा होईल. असं म्हणतात की सरकारी पक्ष मजबूत हवा तेवढाच विरोधी पक्षसुद्धा मजबूत हवा आणि तो विरोधी पक्ष मजबूत असेल तर सरकारी पक्ष प्रभावीपणे काम करू शकतो. आणि आपण पाहिलेलं आहे म्हणजे 1995 ते 99च्या काळामध्ये ज्या वेळेला युती सरकार सत्तेत होतं आणि विरोधी पक्षामध्ये आर आबा होते इकडे राष्ट्रवादीकडून आणि काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे होते. खूप अतिशय उत्तम प्रभावी त्यांनी काम केलं होतं विरोधी पक्ष म्हणून, अतिशय उत्तम आणि प्रभावी कामकाज केलं होतं. त्याचबरोबर इकडे संसदेमध्ये सुद्धा काँग्रेसचं सरकार असताना विरोधी पक्षनेते म्हणून अडवाणी साहेबांनी आणि वाजपेयी साहेबांनी अतिशय प्रभावी काम केलं होतं. इकडे विरोधी पक्षनेते जर राज्यातला जर विषय घेतला आपण तर भाजपाचं कामकाज विरोधी पक्ष म्हणजे सरकारीपेक्षा त्यांचं सरकार आले आता सरकारी पक्षात आहेत ते, परंतु भाजपा या पक्षाचं कामकाज हे विरोधी पक्षामध्ये अतिशय प्रभावी राहिलेलं आहे. म्हणजे अगदी गोपीनाथ मुंडे साहेब होते तेव्हापासून भाजपाचं विरोधी पक्षाचं कामकाज हे अतिशय प्रभावी राहिलेले आहे आणि प्रत्येक वेळेला सरकारला त्यांनी अडचणीत आणण्याचे प्रयत्न केलेले आहेत. आणि ज्या वेळेला भाजप विरोधी पक्षात असतो मग इकडे सरकारी पक्षामध्ये काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल यांच्यावर प्रचंड दबाव असतो त्या विरोधी पक्षाचा, म्हणजे भाजपाचा दबाव प्रचंड असतो. पण तेवढा आत्ता दबाव भाजप सत्तेत असताना विरोधी पक्षांचा जाणवत नाही आहे. आणि अशा वेळेला विरोधी पक्ष विस्कळीत असताना इंडिया आघाडी असेल किंवा पुरोगामी आघाडी असेल हे पूर्णपणे विस्कळीत झालेले असताना शरद पवार साहेबांनी जर शॅडो कॅबिनेटच्या माध्यमातून सरकारी पक्षाला जर धारेवर धरायचं ठरवलं असेल आणि त्यांनी जर प्रामाणिकपणे जर ते शॅडो कॅबिनेट चालवलं तर मला खात्री आहे की या राज्याला निश्चितपणे एक प्रभावी विरोधी पक्ष मिळेल आणि तिथे सरकारला झोप लागणार नाही अशी व्यवस्था तरी पवारसाहेब निश्चितपणे करतील. कारण इथे कसं आहे की केवळ अनेक गोष्टी आज कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, कामगारांचा प्रश्न आहे, महिलांचा प्रश्न आहे, महागाई आहे, बरेचसे प्रश्न आहेत जे राज्यात आत्ता विरोधी पक्षाला हातात घेण्यासारखे आहेत. संघटित गुन्हेगारीचा प्रश्न आहे, स्त्रियांच्या सुरक्षिततेबद्दलचा प्रश्न आहे, अशा अनेक प्रश्न आज राज्यामध्ये आहेत. परंतु त्यासाठी जो प्रभावी विरोधी पक्ष पाहिजे होता तो प्रभावी विरोधी पक्ष आज नसल्यामुळं सरकारी पक्षाला मोकळं रान मिळालेले. परंतु शरद पवार साहेबांनी ज्या पद्धतीनं आज शॅडो कॅबिनेटचा उल्लेख केलेला आहे आणि त्यांनी जर ते प्रभावीपणे राबवायचं ठरवलं तर मला खात्री आहे की निश्चितपणे याचे सकारात्मक परिणाम बघायला मिळतील. मित्रांनो, घोडा मैदान फार लांब नाही आहे. आज शॅडो कॅबिनेटची त्यांनी घोषणा केलेली आहे. पुढे जाऊन ते कुणाला कसं खाते वाटप होते, काय काय जबाबदारी टाकतायत आणि ज्यांना जी जबाबदारी दिली ते आमदार खासदार कशा पद्धतीने ती जबाबदारी पार पाडतायत का परत ह्या राष्ट्रवादीच्या शॅडो कॅबिनेटची अवस्था मनसेच्या शॅडो कॅबिनेटसारखीच होते हे आपल्याला थोडे दिवसातच पाहायला मिळेल. तोपर्यंत आपण लक्ष ठेवून राहू. मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे हा व्हिडिओ लाईक करा आणि तिसरा डोळा या चॅनलला ऑल पर्यायावर टिक मार्क करून सबस्क्राईब करा. धन्यवाद.